नमस्कार. लहानपणी मी मनश्रीची गोष्ट वाचली होती. मनश्रीला जन्मतःच अनेक डिफॉर्मिटीज होत्या आणि अंधत्व सुद्धा होतं. पण तरी पण तिच्या आईने, तिच्या परिवाराने तिला कशी साथ दिली, तिला कशा त्यांच्या आव्हानातून तिला पार केलं, याची खरंच खूप इन्स्पायरिंग गोष्ट आहे. अनब्रोकनमध्ये ॲक्सिडेंट नंतर एका मुलीने तिचे पाय गमावले होते आणि तिथून स्वतःला ॲक्सेप्ट करण्याची जर्नी आहे, याचं एक खूप सुंदर वर्णन या पुस्तकात दिलं आहे. तसंच चिकन सूप फॉर द सोल या पुस्तकांच्या सिरीजमध्ये सुद्धा चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स या मुलांवरती एक पुस्तक लिहिलं गेलं आहे आणि चित्रपट सुद्धा बरेच आहेत, जसं की तारे जमी पर, येलो ही एक डाऊन सिंड्रोम असलेल्या स्विमरची गोष्ट आहे, त्यानंतर सितारे जमी पर आहे, चंदू चॅम्पियन सारख्या पॅराथलीट्सची गोष्ट आपल्यासमोर येते. पण हे फक्त पुस्तकांमध्ये किंवा चित्रपटांसाठी मर्यादित नाही आहे, तर सनराईज कॅन्डल सारखे ब्रँड्स तयार होत आहेत जे व्हिज्युअली इम्पेअर्ड लोक चालवत आहेत. अनेक असे छोटे छोटे NGOज मुलांच्या स्किल्सवरती काम करून त्यांना एक व्होकेशनल संधी देत आहेत. प्रकाश बक्षी हा पहिला भारतीय ऑटिस्टिक मेल मॉडेल आहे. त्यानंतर उसेद शेख हा ऑटिस्टिक असून सुद्धा त्याने स्वतःला ग्राफिक डिझायनिंग, ॲनिमेशन, आर्टिस्टिक व्हॉइस याच्या बऱ्याच पैलूंमध्ये त्याने स्वतःला एक्सप्रेस केलं आहे. तशी खरंच खूप इन्स्पायरिंग उदाहरणं आहेत आपल्यासमोर. कॅच द कॅट, विंग्स टू फ्लाय, अब्बास जे, कन्ना पन्ना, वाय आर यू अफ्रेड टू, अ हेल्पिंग हँड, होल्ड माय हँड अशा लहान मुलांसाठीच्या डिसॅबिलिटीजवरच्या गोष्टींची पुस्तकं सुद्धा उपलब्ध आहेत आणि खरंच खूप छोट्या छोट्या पैलूंवरती त्यांनी ती पुस्तकं डिझाईन केली आहे. आम्ही अशा सर्वांना सलाम करतो. त्यांचं कार्य, त्यांचा संघर्ष पाहून खरंच त्यांच्याविषयी खूप अभिमान वाटतो. आमचा असा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असली तरी सगळेजण समान आहेत आणि त्यांना त्यांच्या गरजेनुसार आधार, सन्मान आणि संधी या मिळायलाच हव्यात. तुम्हाला सुद्धा अशा कुठल्या इन्स्पायरिंग गोष्टी माहिती असतील तर ते नक्की आमच्याबरोबर शेअर करा. धन्यवाद.